सध्या आपण ही दृश्य पाहू शकतोय, ही दृश्य आहेत सीएसएमटी परिसर आणि आझाद मैदान परिसरात। की या ठिकाणी आपण पाहू शकतो सध्या पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा सध्या या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे। हायकोर्टाचे निर्देश होते 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा। 3 वाजलेले आहेत आणि सध्याची परिस्थिती सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। ही ताजी दृश्य आहेत सीएसएमटी परिसरातील ही दृश्य आहेत। त्याचसोबत आझाद मैदानात देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सध्या पोहोचलेला आहे। मनोज जरांगे यांचं उपोषण अजूनही आझाद मैदानात सुरूच आहे। आंदोलकांमध्ये काहीशी संतप्त प्रतिक्रिया आपण काही वेळापूर्वी ऐकली। काही आंदोलकांनी भावनिक प्रतिक्रिया देखील दिली आहे। कोर्टाच्या आदेशांना सहकार्य करायचं, पोलिसांना सहकार्य करायचं अशी भावना देखील यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी बोलून दाखवली आहे। कोर्टाच्या निर्देशाच्या बाहेर आम्ही जाणार नाही असं देखील आंदोलकांनी यावेळी बोलून दाखवलंय। पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांसोबत बातचीत देखील करण्यात येते, त्यांची समजूत काढण्यात येते। 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।